आप आपना मध्ये मिळो एक खेळो एकासी घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया आप आपना मध्ये मिळो एक खेळो एकासी तुका मनी देवा पासे विटाळसे नसावे आप आपना मध्ये मिळो एक खेळो एकासी योंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यौष हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं वरी वैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुझा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरदं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नागेंद्र हराय त्रिलोचनाय मंगलाय नित्याय सुधाय गंगराय नयनताराय नमः शिवाय श्री संताची करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख माझे गडी कोल कोल निवडा भिन्नया तुनी आपापना मध्ये मिळो एक खेळो एकासी अनंत कोट कृपा सिंधू भगवान पंढरीधीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने सकल साधू संतांच्या आशीर्वादाने संपन्न होत असलेला हा ज्ञानराज माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले सर्व संत महंत माता भगिनी पुरुष वर्ग सर्वच एकापेक्षा एक दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे विठ्ठला सुरुवातीला कसं कसं काय काय करावं लागतं जवळपास कल्पना आहे पण
जत्रेचे सीड उभं करणारे काही तरुण असतात। या ठिकाणी झुमका भाकरीची सेवा केली, काय अशा भारी भाकरी केल्या माता माऊल्यांनी। एक अपेक्षा आहे, दाताने चावण्यापेक्षा ओठाने चावाव्या इतक्या सुंदर भाकरी। काय पिठलं बनवणारे भारी, चहाची सेवा, पार्किंग वाले तयार आहे, ऊन लागो काही लागो ठेस लागो पण तिथं कर्तव्य त्यांचं महत्वाचं आहे, ती सेवा आहे। काहींनी चटया उचलल्या, ती सेवा आहे। काहींनी कणिक आणून दिली, ती सेवा आहे। हो, काहींना आलेल्या अतिथींना वेळोवेळी गरम पाणी दिलेलं आहे, ती सेवा आहे। इथं प्रत्येक जे कार्य कराल ती सेवा आहे। आणि ती सेवा जर कोणाची असेल तर ज्ञानोबरायांची सेवा आहे आणि ती व्यवहारी बाबांची सेवा आहे। आणि तुम्ही त्या सेवेला जपताय, सगळ्यात महत्वाचं आहे। ज्या ज्या सेवा दाखवून दिलेल्या आहेत त्या सेवा तुम्ही या ठिकाणी संपन्न करताय। म्हणून कीर्तनाला उभं राहणं म्हणजे ही मुख्य सेवा आहे असं अजिबात मनात आणायचं नाही। सगळ्यांना एकच फळ आहे, काही फळामध्ये भेद नाही। कणिक उचलणाऱ्याला तेच फळ आहे, कणिक बनवून आणणाऱ्याला तेच फळ आहे, वाढणाऱ्याला तेच फळ आहे। फळामध्ये अजिबातही परमात्मा भेदभाव करत नाही। काही लोक म्हणतील महाराज काल्यालाच का गर्दी? आज मी हा अभंग मुद्दाम घेतलेला आहे। हा अभंग गुरुवर्य कृष्णाजी बाबा नेहमी घ्यायचे। हा बऱ्याच वेळेला अभंगाचं प्रदर्शन असायचं, गायन असायचं, म्हणून हा सहजासहजी म्हणलं सगळ्यांना एक या माध्यमातून एक आठवण होईल म्हणून हा अभंग घेतलाय। सर्व कीर्तनाला गर्दी असतेच, पण काल्याच्या कीर्तनाला विशेष गर्दी का असते? काल्याच्या कीर्तनाला आवर्जून लोक का येतात? त्याचं कारण इतर कीर्तनाला आलं काय नाही आलं काय, पण काल्याच्या कीर्तनाला आल्याच्या नंतर आपले दोष टळतात। पाप जाण्याचे काही ठिकाणे, जसं गंगेमध्ये स्नान केलं तर पाप जात, गंगा पापम शशीतापम, भगवंताचं नाव घेतलं तर पाप जात, पापाचे कळप कळते पुढे पाप जात, संतांचं नाव घेतल्याच्या नंतर सुद्धा पाप जात है काय? हो, तुका म्हणे पापे जाती संताची जपे पाप जात। आणि परमात्म्याची कथा असे काही पाप आहेत ते कशाने जात नाहीत। तीर्थामध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा पाप जात नाहीये। सगळ्यात महत्वाचं आहे पाप न जाण्याच्या कारणे, कारण तिथं जर तुम्ही गेलात कधी कधी तर ते पाप काय करतं? हो, जात नाही। मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात विठाला मन संकल्पाची पापे न जाती तीर्थाची। महाराज पाप जात नाही। आणि ते पाप नष्ट करण्याचं सामर्थ्य जर कशात असेल तर परमात्म्याच्या कथेमध्ये आहे, या चरित्रामध्ये आहे, काल्याच्या कीर्तनामध्ये आहे। म्हणून आपल्याला पवित्र होण्याकरता काल्याच्या कीर्तनाला यावंच लागतं महाराज। नाही तर महाराज वास्तविक पाहता आपला जो नरदेह आहे हा पवित्र नाहीच, नाही अपवित्र शरीरायसे। शरीर हे अपवित्रच आहे, त्याच्यामुळे याला पवित्र करण्याकरता आपल्याला या धर्म मंडपामध्ये यावं लागतं महाराज। जळते दोषाचे डोंगर शुद्ध होते नारी नर, जे गाती ऐकती सादर, जे पवित्र हरी कथा पवित्र होईल चरित्र उच्चार।
रूपाच्या आधारे गोजरिया परमात्म्याचं चिंतन केलं की आपण पवित्र होतो. पण महाराज परमात्म्याचे अवतार लय सांगितलेले बर का, लय अवतार आहेत आणि या संपूर्ण अवतारामध्ये कोणाचं चरित्र वर्णन करायचं हे सगळ्यात महत्वाचं आहे. महाराज अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी शंख चक्र गदा पद्म सहित करी असा परमात्मा आहे. म्हणून महाराज अनंत अवतार घेशी भक्ता कारणे, पण याच्यामध्ये सुद्धा अनेक अवतार आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त परमात्म्याचं वर्णन करायचं आहे. म्हणून कोणतं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. इतर संप्रदायामध्ये 10 अवताराचं वर्णन आहे, भागवतामध्ये 24 अवताराचं वर्णन आहे आणि भागवत आपलं वारकरी संप्रदायामध्ये 10 अवतार. त्या 10 अवतारामध्ये सुद्धा सगळ्यांसोबत परमात्मा खेळलेले नाहीत बर का. आणि जो आजचा अभंग निवडलेला आहे कोणत्या अवतारामध्ये कोणत्या गड्यासोबत परमात्मा खेळले आपल्याला ते बघायचंय. प्रत्येक अवतार आहे महाराज. एक नामदेव महाराजांचा बागुल सुद्धा आहे महाराज. जसं पहिला बागुल त्याचे नाव मनती मासा, त्याचं नाव मास आहे महाराज. म्हणून शंखासुर बधिला कैसा चारे वेद आणि अवतार कार्य संपलेले. ज्याला अंशांश आवेश कला पूर्ण आणि पूर्णतम जे अवतार म्हटलेले या सगळ्या अवतारामध्ये मत्स्य अवतारामध्ये पाठीवर पृथ्वी धरली, समुद्र मंथनाच्या वेळेला 14 रत्न बाहेर काढले, अवतार कार्य संपलेले. तिथेही खेळायला देवाला भेटलेलं नाही महाराज बरं का. तिसऱ्या अवतारामध्ये पृथ्वी हिरण्याक्षाला समाप्त केलं, पृथ्वीवर आणली, अवतार कार्य संपलं, देवाला मोकळं मैदान भेटलं नाही. आणि चौथा अवतार या अवतारामध्ये सुद्धा देवाला भेटलं नाही महाराज. चौथा बागुल तो नरहरी दैत्य वधूनी मांडली बरी, भक्त रक्षिला भक्त प्रल्हाद रक्षिला हो हिरण्यकश्यपूचं ऑपरेशन केलं. पाचव्या अवतारामध्ये वामन अवतारामध्ये बलीला पाताळामध्ये घातलेलं आहे आणि त्रिपाद घोडी दान घेतलेली आहे, संपलं. परशुराम अवतारामध्ये 21 वेळेला पृथ्वी क्षत्रिय केली, उन्माद झालेले क्षत्रिय समाप्त केले. त्याच्यानंतर महाराज परशुराम अवतारामध्ये 7व्या अवतारामध्ये भगवान परमात्म्याला सिकिल खेळायला भेटलं नाही. नामदेव महाराज वर्णन करतात महाराज. सातवा बागुल बागुल रावण वधिला दशमुखाचा जानकी सिया निळे, कृष्णा राहे रे राहे रे ओला नाईक सांगेन त्या बाबूला. आणि 8वा अवतार भगवान परमात्म्याचा आहे. गोकुळामध्ये अवतार घेतलेला आहे आणि परमात्म्याने अवतार घेतल्याच्या नंतर काय काय कोण्या कोण्या गड्यासोबत खेळले आपल्याला ते बघायचंय. वर्तमान अवतार बौद्ध अवतार हे खेळले नाही आणि कलकी अवतारामध्ये तर पुढे आपण आहे का नाही माहित नाही, पण जो अवतार कृष्णाचा आहे त्याच्यामध्ये खेळले आपल्याला त्याच्यावर चर्चा करायची. परमात्मा थोडे मोठे झाले आणि मोठे झाल्याच्या नंतर आपल्या गड्यांना घेऊन कुठं गेले, यमुनेच्या तटावरती गेले. यमुनेच्या तटावरती गेल्याच्या नंतर महाराज खेळ जर खेळायचा असेल तर आपल्याला गड्याची विभागणी केल्याशिवाय खेळता येत नाही. कोणताही खेळ घ्या, कबड्डी जर खेळ घेतला तर त्याच्यामध्ये 7-7 गडी लागतात नाही का नाही. क्रिकेट जर घेतला तर 11-11 लागतात नाही का नाही. आणि 11-11 गडी वेगवेगळे 7-7 गडी वेगवेगळे गड्यांची महाराज निवड केली आणि निवड करण्याचं काम त्यावेळेला तुकोबाराय तिथं होते. आणि तुकोबारायांना भगवान परमात्मा म्हणतात की याच्यातले माझे कोणते आणि बळीराम दादाचे कोणते हे निवडायचं काम तुकोबारायला दिलं. आणि तुकोबाराय त्याचं वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये
परमात्मा महाराज तुकोबारायांना संकेत केला त्यावेळेला तुकोबाराय तिथं होते. हा हो आम्ही तिथं होतो असं तुकोबारायांच्या अनेक अभंगामध्ये उल्लेख केला. सवेची लंका घेतली तै तिथं आम्ही उपस्थित होतो असं तुकोबारायांचं मत आहे. आणि मग महाराज तुकोबाराय महाराज निवडण्याकरता होते. कारण जसं सेना निवडायची असेल तर महाराज त्याच्यामध्ये जाणकार लोक लागतात आहे का नाही. हो तसंच राहून जाईल. आजचे कीर्तनाचे जे यजमान आहेत आपले दीपक भाऊ शेषराव शिंदे आणि रामेश्वर भानुदास लगा या ठिकाणी अनेक मंडळी सेवा घेत आहेत. पहा कीर्तनाचं यजमान पद असेल, नाश्त्याची सेवा असेल, अन्नदानाची सेवा आहे, व काल्याच्या महाप्रसादाची सेवा आहे. ही सेवा काही साधी नाही, साक्षात ज्ञानोबरायांची सेवा आहे. कोणतीही सेवा इथं करा फळ ज्ञानोबर आहे आणि बाबा तुमच्या पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात महाराज जसं तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य कसा घडी हे निवडायचं काम महाराज तुकोबारायांचं होतं. आता वाळवंटामध्ये यमुनेच्या तटावरती गडी आपल्याला लौकिकरित्या दिसतं की आता गडी खेळण्याकरता निवडले, पण हे संपूर्ण महाराज भूमंडळ ही पृथ्वी परमात्म्याचं खेळण्याचं क्रीडांगण आहे. आणि याच्यामध्ये परमात्मा कोणासोबत खेळतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. या वृत्ती लोकांमध्ये अनेक लोक आहेत. याच्यामध्ये पामर आहेत, विषयी आहेत, जिज्ञासू आहेत, मुक्त आहेत. बघा आपल्याला नेमकं बघायचं की कोण्या गड्यासोबत परमात्म्याची कुस्ती झाली, कोण्या गड्यासोबत परमात्मा खेळ. पामरासोबत खेळतील का असा काही लोक तर्क देतील. तर महाराज पामरासोबत खेळणार नाही. कारण का त्याचं एकच मत असतं यावर जीवन सुगम जेवेत ऋणम कृत्वा घृतम देवेत बसमे देहस्य भूतस्य पुनरागमनम कुतः. बस पोट भरणे, झोपणे आणि बस आनंदामध्ये राहणे याच्यापेक्षा काहीही. मग त्याची भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती, पाखंड्याची औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. काही लोकांना महाराज घ्यायचं माहित असतं पण द्यायचं माहित नसतं. ध्यानात ठेवा, घेतल्याच्या नंतर द्यायचा, नाही जर दिलं तर बैल होऊन फेडावं लागेल. आमचे गुरुवारी म्हणायचे. एके ठिकाणी एक उदाहरण सांगतो. एक महात्मा हो खाण्याकरता चांगलं स्थान भेटलं, थांबले तिथंच, पृथ्वी भ्रमण करत होते. थांबल्याच्या नंतर अशी परिस्थिती निर्माण झाली महाराज हो पाहता पाहता आराम के साथ त्यांना नाश्ता भेटायचा, दूध काय खायला प्यायला काय आराम, बजेट तेवढं करायचे बस, सेवा करत नाही. कुठेही जर सेवा केली ना तर काही म्हणजे खाल्लं ना तर सेवा करायला. महाराज काहीतरी रोग जडला, शरीर शांत झालं, पुढच्या जन्मामध्ये सेवा न केल्यामुळं त्याच घरी गाईचं वासरू झाले. पण गाईचं वासरू लय भारी होतं महाराज, असं पांढरं शुभ्र होतं. बरं थोडं त्याला मोठं झाल्याच्या नंतर त्याला 2 दात आली की लोक कामाला लावतात आहे का नाही. कोणी दुसरं म्हणतं, कोणी चौसं म्हणतं, लावलं त्याला काम. पण त्याला पहिल्या जन्मात काम करायची सवय नसल्यामुळे याही जन्मात काम बसायचं महाराज, बसायचं. लय उपयोग केले लोकांनी त्या ठिकाणी. काही लोक तंबाखू डोळ्यात टाकत आहेत, काही शेपटाला चवत होते, काय काय प्रयोग करायचे त्या ठिकाणी, लय प्रयोग. काही लय हाणायचे पण काही सुद्धा परिणाम त्याला होत नव्हता. एक दिवस महात्म्यांची मंडळी आली. एका महात्म्याला विषय काढला की वासरू लय चांगलं पण बसते महाराज. हे गेले आणि गेल्याच्या नंतर पाहिलं, महात्म्यांना कळतं न सांगता तुम्हा कळो येते. पाहिलं की अरे त्याच्या जवळ गेले. अगर इस जन्म में तू सेवा नहीं करेगा तो हर जन्म में तुझे बैल बनना पड़ेगा.
हा सेवा कर, कर्ज फेडून टाक आणि मुक्त हो. म्हणून काही काही बांधवांना विनंती आहे की घेतलं की दुकानदार नका बदलू, कर्ज झाल्यावर देऊन टाकायचा नाहीतर ऋण वैर हत्या हे तो न चुके नेदिता. डॉक्टर साहेबांना लय अनुभव असेल या गोष्टीचा. हो काही काही दवाखाना बदलायला बसले विठ्ठला. पामरासोबत परमात्मा खेळले नाही, विषयी वर्गासोबत खेळले असतील का? नाही. जे विषयामध्ये भुलले परमात्मा त्यांच्याकडे डुकून सुद्धा बघत नाही. मारा विषय ओढे भुलले विश्रांतीचा ठाव. बघा विषय ओढी भुलले, जो शब्दाला भुलला संपलं. स्पर्शाला भुलला संपलं. दीपाला चमकला हो एकदम. पतंगादीपी अलिंगन तेत त्यासे अचूक मरण. एक एक विषय, एक एक प्राणी एका एका विषयाला भुलला तर संपला. काही काही लोक म्हणतील आम्हाला इथलं काहीच आवडत नाही. इथलं नसल आवडत पण तिथलं आवडतं ना. मन ते संसारी जन्मिजे, यज्ञाधिक कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. दिविदेव भोगान स्वर्गामधले भोग आवडत असतील, परमात्मा त्यांच्या सोबतही खेळत नाही. आणि तिसरा वर्ग आहे मुमुक्षु. मुमुक्षु सोबतही खेळत नाही, कारण त्याच त्याला सुधरत नाही. खेळायचं कधी? अहो खेळण्याकरता माणूस असा सगळ्या बाजूने असा हो निष्कलंक पाहिजे. हे संसाराला सुटत नाही, देवाकडे जावं नुसतं असं म्हणतो महाराज. ऐसे चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हेची तळमळ. नुसती तळमळ असते हो, नुसती तळमळ. महाराज काय तळमळ आहे महाराज त्याला? काय मी उद्धार पावे ना काय कृपा करेल नारायणाने सुंदर समजय नगरा समाधान चित्त माने हो. पुसावे से हेची वाटे, जे जे भेटे तयासे कोई
महिमा असेल ठावा पुन्हा. काही काही लोक विचारताना असं वाटतं की यांच्या अंतःकरणात किती तळमळ. काही काही लोक नुसतं पाट्या माहीत करून घेते, ही गाडी कोण्या गावाला जाणार, गाडीत काही बसत, असे कितीतरी प्रवासी आहेत महाराज. हा ज्ञानोबा म्हणतात कोडी एक जन्म जाओ परी न पविजे माते, जिव्हे सकळ शास्त्राचा सराव. हो शब्द ज्ञानी मुमुक्षु दिसतात पण मुमुक्षु असतात असं नाही. हो म्हणून याच्यासोबतही परमात्मा खेळले नाही. मुक्तासोबत तर खेळलेच नाही, कारण मुक्त देवच मानत नाही. माझे लेखी देव मेला, तो म्हणतो मला देवच नाही तर खेळायचं कोणासोबत. हा खेळायचं नाही मला. न झाला प्रपंच आहे परब्रह्म, खेळायचं नाही. प्रपंचालाच मानायला तयार नाही, देवालाही मानायला तयार नाही. पण महाराज तो ज्ञानी खेळत नाही. याच्या पुढचे वर्ग भगवान परमात्म्याने गीतेमध्ये सांगितले महाराज. त्यांच्यासोबत खेळला असं, भक्तासोबत खेळला असं. तर भक्तामध्ये सुद्धा 4 प्रकार आहेत महाराज. जसं चतुर्विधा भजन्ते माम, हो अर्थ अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी, यांच्यासोबत परमात्मा खेळला का महाराज. परमात्मा लय चतुर आहे महाराज. अर्थ भक्त काय करतो, देवाला वापरून घेतो, वापरून घेतो. आणि वापर झाला की मग टाइम पडल्याला फोन करतो. असे अर्थ भक्त आहेत महाराज. नोकरी लागू दे 11 नारळ, 11 माता मौल्या तो लय चतुर महाराज. विठ्ठला पोरग होते, पोरग सोन्याचं टोपर वाही, सोन्याचं टोपर वाहती ती, पण कोणतं घाण झालेलं. हो काही काही नवस करत जाऊ नका. नवस जर केला जर नाही फेडणं झाला तर डुक्कर व्हावं लागतं. हा कोणाकोणाला डुक्कर व्हायचं तर नवस करायचं, ज्याला व्हायचं नाही त्याने नवस करायचाच नाही. भक्तासोबत परमात्मा खेळले नाही. द्रौपदीवर संकट आलं, देवाला फोन लावला, बस देवाने संकट दूर केलं, परत खेळण्याचा विषय नाही. गजेंद्राने ज्या वेळेला गजेंद्रावर संकट आलं, गजेंद्राने देवाला फोन केला महाराज. हो 1000 वर्ष महाराज तो पीडित झालेला होता. आणि कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणचे हाक देईल हाकी. गजेंद्राला सोडवलं. जो अर्थ भक्त आहे, संकट पडल्याच्या नंतर देवाला आठवण करतो. काही काही लोक जर जुन्या काळामध्ये शेतामध्ये मुक्कामाला जायचे, एकटेच असायचे, हातामध्ये कंदील असायचे. जुना काळ आठवा. हा काठी हातात घेतलेली, शेतकऱ्यांच्या भाकरी घेतलेल्या, नेमकेच्या महाराज आंब्याच्या झाडाजवळ आल्याच्या नंतर पाखर उडावे आणि सांगितलेलं असावं की इथं काय हा भूत आहे, भूत आहे. महाराज ततमम करत निघत होते. राम 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 कशा करता, याच्यातून वाचण्या करता. आणि एकदा का शेतात गेला की तिथं काय म्हणतो, तिथं ते म्हणायचं नाही म्हणतो, हाय का नाही. आपल्याला तिकडे कसं जायचं, तिथं गेल्यावर त्याचं वातावरण बदलतं. त्याने देवाच्या नामाचा उपयोग केला, देवाचा उपयोग केला फक्त संकट टळण्याकरता. म्हणून परमात्मा अर्थ भक्तासोबत खेळले नाही. याच्या पुढचा भक्त आहे महाराज अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे महाराज देवाला फक्त वापरून घेतो, एकदा लक्ष प्राप्त झालं की विषय संपला महाराज. उपमन्याने भक्ती केली पण कशा करता, त्यांचं लक्ष होतं मला दूध मिळावं महाराज. हा महाराज उपमन्या पुढे दुर्जटी ठेविले जैसे, आणि ध्रुवाने देखील साधना केली. तो कशा करता वनामध्ये आला होता. माऊली म्हणतात तो वना आला याची लागी, बैसावया पितयाचे उत्संगी, की तो चंद्र सूर्याधिका परिस जगी श्लाघ केला. आणि महाराज या दोघांनाही 2-2 1-1 पद देऊन टाकलं आणि मुक्त झाले. चिराचा सागर
क्षीराचा सागर उपमन्या दोघांना देऊन टाकले. जी अपेक्षा आहे परमात्मा ते देतात. परमात्मा यांच्या सोबतही खेळले नाही. परमात्म्या सोबत मैत्री केली सुग्रीवाने. कशा करता? तुम्ही वालीला मारा, मी तुम्हाला सहकार्य करतो. हा, आणि मला राज्यपद द्या. देवाने वालीला मारलं, हा, आणि सुग्रीवाला गादीवर बसवलं. विसरला ना महाराज? ज्याने गादीवर बसवलं तोच विसरला. ज्या वेळेला लक्ष्मणजी क्रोधायमान होऊन गेल्याच्या नंतर मग त्याची कुठेतरी बुद्धी जागेवर आली सुग्रीवाची रामायणामध्ये. आणि रामायणामध्येच हो रामाला शरण आले विभीषण. कशा करता? हो, विभीषण शरण आयो कियो लंकादान. लंकेचा महाराज अधिपती झाला. नामदेव महाराज तर म्हणतात, मनसी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाना. जाऊनी रामासी भेटला परी तो राम रूप नाही झाला. म्हणून हे अर्थार्थी जे भक्त आहेत परमात्मा यांच्या सोबत यांना वस्तू देऊन टाकली, पण परमात्मा यांच्या सोबत खेळले नाही. परमात्मा जो पुढचा आहे, मुमुक्षु आहे, मुक्त आहे, यांच्या सोबतही परमात्मा खेळले नाही. मग महाराज परमात्मा खेळलेच नाही का? तर परमात्मा खेळले. पण परमात्मा कोणासोबत खेळतात? जे भगवान परमात्म्या सारखे येतात. आणि तुका म्हणे नोही आणि का सारिका. आणि परमात्मा तर दुसऱ्यासारखा नाहीये महाराज. त्याच्यासारखं कोण आहे? त्याच्यासारखं फक्त त्याचे दास आहेत, त्याचे भक्त आहेत. पण ते भक्त तर तुम्ही सांगितले आता, पण नाही महाराज. त्याच्यापेक्षाही त्याचे जे भक्त आहेत, ज्ञानोत्तर प्रेम लक्षणा भक्ती करणारे जे भक्त आहेत, परमात्मा त्यांच्या सोबत खेळले. हरी तैसे हरीचे दास, हरी तैसे हरीचे हरीचे दास. हरी कसा आहे महाराज? हरीला मोह नाही, काय नाही, काय नाही. एक खेळ खेळला ना बाबा, हो, याने हे काही काही गडी महाराज बर का. खेळण्यामध्ये सगळेच हुशार असतात असं नाही बर का. काही काहीच गडी हुशार असतात. त्याच्यामध्ये नारदजी लय हुशार महाराज. हा, चहूतोंड्याचं एक पोर नाऱ्या हि जाण. हा, हो, तो खेळ खेळे परी डाईन सापडे. जसं कुचाळे करून पोरे भांडवी आणि आपण राहे वेगळा रे, तसाच भगवान परमात्मा सुद्धा आहे. यादवाचं पोर एक गोप्या भला, खेळ खेळला रे. लहान पोर अवघी मारली, खेळची मोडून गेला रे. खेळच मोडून टाकला. त्याच्यामध्ये पुन्हा महाराज आमचे हनुमानजी खेळणारे आहे. खेळिया माझी हनुमशा
हनम्या शहाणा न पडे काम व्यसनी रे कामाची नाही तिथे क्रोधाची कैसा तिथे कैसे भांडण रे. आणि कार्तिक स्वामी खेळात उतरले पण महाराज त्यांना दत्तक सहन झाले नाही. काही काही लोकांना संसारात दत्तक सहन होत नाही महाराज. हे संसार का साधा आहे का हो? हे जे खेळायला उतरले त्यांनाच माहिती आहे महाराज याची काय परिस्थिती आहे. याच्यात उतरल्याशिवाय कळत नाही. लांबच्याला वाटतं लय बरं आहे राव यांचं, पण महाराज दिसतं तेच बरं आहे. दुरून डोंगर साजरा त्याच्यात गेल्यावर कळतं महाराज बहुत जाचलो संसारी मोह माया जाळाच्या विकारी त्रिगुण येतातील रे तिने दुःखी थोर आक्रंदलो. भयानक आहे महाराज हे खेळ. आणि म्हणून महाराज दगदगी झाल्यामुळं महाराज कपाट फोडून गेले रे. कार्तिक स्वामी महाराज याच्यात थांबले नाही, फोडून गेले. कारण एक खेळ लय भयानक आहे. हा खेळ भगवान परमात्म्याने भक्त दिसले की मांडल्याशिवाय राहिला नाही. हा खेळ आपल्याला वाटतं त्रेतायुगामध्ये परमात्म्याने फक्त यमुनेच्या काठावरच खेळला असं नाही. अहो हा खेळ आपल्या भक्ता करता महाराज पांडुरंगाने वाळवंटामध्ये सुद्धा मांडला. खेळ मांडियेला दोन्ही बाजूला गडी. हा आणि खेळ खेळल्याच्या नंतर माझे गडे कोण कोण सगळ्यात अगोदर निवड व्हावी लागते. आणि निवड झाली प्रेम भक्ती प्रेम लक्षणा भक्त जो आहे तो. आणि मग माझे गडे कोण कोण निवडा भिन्न यातुनी. आणि गडी ज्या वेळेला भिन्न भिन्न झाले तर म्हणले आता आपल्याला तिसऱ्याला फोन करायचं नाही, आता आपणच आपल्यामध्ये खेळायचंय.
ठिकाणी आपल्या या सोहळ्यामध्ये एक खेळो एकासी महाराज गोपाळ भगवान परमात्मा म्हणतात की आता आपल्यालाच आपल्यामध्ये खेळायचंय. बघा लौकिकरित्या 7-7 गडी झाल्याच्या नंतर जुनी पद्धत असायची होतो म्हणायची. आता काय कबड्डी 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 मर्दानी खेळ. आता फक्त हे कबड्डी क्रिकेट सगळे मोबाईलवरच बघतात. तेवढ्या पुरतं चांगलं वाटतं पण नंतर वाटतं की आपण भोगच टाईम घातला. सगळ्यात महत्वाचं आहे शरीरातून घाम निघाल्याशिवाय खेळ खेळल्यासारखा वाटत नाही. आणि म्हणून पण महाराज अध्यात्मरित्या परमात्मा आणि भक्त कोणता खेळ खेळले एक झाल्याच्या नंतर खेळतायचं का. बघा समुद्रावरती लाटा निर्माण होतात. आता त्या लाटा कोण दुसरी कोण येतात का तिथंच तयार होतात. तिथंच तयार होतात आणि तिथंच तयार होऊन महाराज जगन्नाथपुरी झालं, द्वारका झालं, रामेश्वरम झालं अशा ठिकाणी किंवा मुंबईला गेल्याच्या नंतर तुम्हाला ते समुद्राच्या लाटा दिसतात. त्या तिथंच तयार होतात आणि त्याच्यावरच महाराज त्या खेळतात. हा त्यांच्यामध्येच ते आहे. त्यांच्यामध्ये वेगळा दुसरा कोणी चालत नाही. आप आपणा मध्ये मिळो. कसं आहे तसं 2 डोळे आहेत पण दृष्टी किती आहे एकच. 2 डोळा एक दृष्टी. कान किती येतं 2 येतं. आणि ऐकायला किती येतं 2 नाही येत का नाही. हात किती येतं 2. टाळी किती वाजती हा एकच वाजते महाराज. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के प्यार दे. कान्हा रे थोड़ा सा प्यार दे चरणों में बैठा के प्यार दे. ओ गोरी घूंघट सवार दे प्रेम के भेजा झोले में डाल दे. यही महाराज है यही महाराज है यही महाराज है यही महाराज है. जुन्या काळामध्ये लहान लहान मुली त्या टिपऱ्याचा खेळ खेळायचा असतो. ते एक टिपऱ्या 2 असतात पण त्याच्यामधून नाद एक निघतो. त्याप्रमाणे महाराज हे एक होतात आणि एकत्रित मिळून महाराज त्याचा आनंद घेतात. मी तू पण जाऊ दे दुरी एकची घोंगडी पांघरू हरे तुझं मज नाही भेद केला सहज विनोद. गुळ आणि गुळातली गोडी वेगळी का एक. हा सूर्यनारायणाचा प्रकाश एक का 2 एक आहे का नाही. आपलं शरीर आणि आपल्या शरीराची सावली एक का 2 एक. लय कंजूस होता महाराज. ते म्हणलं मला जायचं हरिद्वारला बद्री नारायणाला तू घरीच राहा. आणि त्या सावलीला घरी ठेवले. तिकीट लय मोठं. ती सावली घरी राहिली असंच ना नाही. कुठेही जा ती सावली तुम्हाला सोडत नाही. माया तेची ब्रह्म ब्रह्मतेची माया अंग आणि छाया जया परी. त्याप्रमाणे महाराज तोडिता न तुटे सारिता निराळी. आणि मग आपल्या अंगामध्ये खाली ती हरपून जाते. त्याप्रमाणे महाराज आप आपणा मध्ये मिळू एक खेळो एकाशी. काही गडी अशी होते महाराज. हे म्हणले हे कृष्णा हे असला कसला खेळ काढला रे तू. हा आम्हाला नाही खेळायचं. काही खेळ असे असतात महाराज ते जमतच नाही. आणि त्याच्याकरता या संसारामध्ये जाण्याकरता काही अगोदर खेळलंच पाहिजे महाराज. एक धप्पाकुटीचा खेळ. धप्पाकुटीमध्ये असा नरम दगड घ्यायचा. दगड नरम असतो का. नरम दगड घ्यायचा आणि तो अशा रुमालामध्ये गुंडाळायचा. आणि गुंडाळल्याच्या नंतर महाराज हो त्याला असं भारी करायचा. जे दिसत त्याच्या पाठीमध्ये हाणायचा. मामाचं पत्र हरवलं जे सापडलं नाही चुकला दन दिशा हाणायचा. ते म्हणले असा खेळ कशामुळं. अहो पुढं चालून जर माता माऊली जर बिघडली आणि तिने जर कार्यक्रम करायचं ठरवलं हाणायचा तर सहन करता आला पाहिजे. काही लोक म्हणतात महाराज हळद त्याच्यामुळेच लावतात काही की. मग तेच पद्धत महाराज सुरुवात होती. असो म्हणून महाराज मग असे लोक जर खेळामध्ये येत नाही तर त्यांना करायचं काय. त्यांच्याकरता महाराज परमात्म्याने सांगितलं मग असं करा आम्ही खेळतो तुम्ही काही सांभाळा. 3ऱ्या चरणामध्ये
गाईच्या नावाने काड्या मोडा म्हणले आणि त्यांना गाई ओळायला पाठवा. लौकिक दृष्ट्या दिसतं महाराज, गाई ओळणं, गाईचं शेण काढणं, गाईची सेवा करणं एवढं सोपं राहिलं नाही. म्हणून गाई सांभाळणं, गाई आपल्या पावनधाम आश्रमामध्ये पण गाई येतात. माणूस ठेवला एक नाही तर 2 महिने टिकतो, लगे लग्न निघालं. अहो आमची आजीच गेली. एक म्हणतो नाही राव आमचं ते लयच अर्जंट काम आहे, जावंच लागत. गेलं की परत येतच नाही महाराज. असे लय अनुभव आहेत महाराज. पण महाराज गाई सांभाळणं हे पुण्याचंही काम आहे आणि संस्कृती जपण्याचंही काम आहे. महाराज याच्या करता अतोनात प्रयत्न करतायत आणि तुम्ही सर्व त्यांना सहकार्य पण या ठिकाणी करताय. पण महाराज गायी कोणत्या वळायच्या? सगळ्यात महत्वाच्या आहेत महाराज. सैराट सुटलेले 11 गायी येतात, त्याच्यात एक लयच ओढाळे. ती जर गाय कोणती असेल तर महाराज तुका म्हणे तू राख मनेरी, ती मनरूपी गाय महाराज. लय फजिती केली महाराज. हार घातली की लक्षात ठेवती आणि अपमान केला की लय महाराज. हो, मान अपमान मनाचे लक्षण. हा, मनाचं लक्षण आहे महाराज. म्हणून या मन रूपी गायीला सांभाळायचं बरं का. आणि या खेळाला पाहून लय भिवून पळाले आमचे सुखदेव मुनी. गर्भाच्या बाहेर आले की पळाले महाराज. ब्राह्मणाचे पोरं एक खेळाचे झाले, ते 12 वर्ष गर्भाले बाहेर आले. नागरीचे पळवणे गेलेले यम प्रभजंत मनोभेद मभेद कृत्यम द्वे पायन विरहगात राजवाव कुत्रे ते तन्मय दया दुर्वभिने दुस्तम सर्वभूत हृदय मुनी मानतोस्मे. शुभदेव मुनी पळून गेले. या खेळामध्ये एवढं सोपं नाही. या संसार रूपी खेळामध्ये 2च माळाच खेळाली टिकली भीते, एक हनुमंतराय आणि एक भीष्माचार्य बरं का. आणि म्हणून खेळ एवढा सोपा नाही. घाबऱ्याच्या मोडा काड्या गाडा भ्याडा वळती तुका म्हणे विटाळसी देवापासे नसावी विठोबा म्हणून व्यापारी आणि सुंदर असा महाराज खेळ खेळल्याच्या नंतर महाराज खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. सगळ्या गोपाळांना सांगितलं आता भूक लागली म्हणले. हा म्हणले आता काला करायचा जेवायचं म्हणले. हो, सगळ्यांनी महाराज आपापली शिदोरी आणली. एक गोपाळ म्हणला देवा मी तसा चालू, मला काय दूर करू नका. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दुरे मज पाया वेगळी. भगवान परमात्मा म्हणले काय अडचण नाही, ये बस यारी यारी लहान थोर या ते भलते नारी नर. आणि मग महाराज असा देव दुर्लभ काळा तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ आणि विशेष हा लाभ. संत संगी सगळ्यांना बसवलं परमात्म्याने. अनेक गोपाळ होते आणि सगळ्यांच्या समोर परमात्म्याने बसवल्याच्या नंतर विभ्रत वेणुम जठरपट शृंग वेत्री जगक्षी भामे मानव सुर्ण कवलम तत्पलांगुलिश दिष्टनमध्ये स्वपरिसुरितो हासयन नर्मवी स्वी स्वर्गे लोके निषेधे भोगले यज्ञ भोगवाल की